टोप येथे भीषण अपघात, भरधाव ट्रकच्या धडकेनं महिलेचा मृत्यू, चालक जखमी। टोप तालुका हातकणंगले येथे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप गावच्या हद्दीत बुधवार 10 डिसेंबर रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात एका विवाहित महिलेचा मृत्यू झाला असून मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झालाय। बुवाचे पठार तालुका हातकणंगले येथील सोनाली शुभम कांबळे या नातेवाईकांच्या वास्तुशांतीसाठी गेल्या 8 दिवसांपासून कोल्हापुरातील टेंबलाईवाडी इथं मुक्कामी होत्या। कार्यक्रम आटोपून त्या बुधवारी रात्री रोहन राजू कांबळे यांच्या गाडीवरून बुवाचे पठार येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या। सोबत रोहन कांबळे यांची पत्नी आणि मुलगा होता। दरम्यान महामार्गावर मोहसिन पिंजारी हे मोटरसायकलवरून गावाकडे जात असताना सोनाली कांबळे या त्यांच्यासोबत बसल्या। बिरदेव मंदिर वळणाजवळ पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक MH12QG 8213 मोटरसायकल क्रमांक KA 28 HE 8241 ला पाठीमागून जोराची धडक दिली। या धडकेत सोनाली कांबळे या रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्यानं त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला। मोटरसायकलस्वार मोहसिन पिंजारी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झालाय। शिरोली पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून किनी टोल नाक्यावर ट्रक चालकाला ताब्यात घेतलं। या प्रकरणी शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।